हात पाय धुवायचे आहेत, पाणी काढा. आता काय झालं? आता काय झालं? तर डिंपलला काय बोललात तुम्ही? रडत होती ती, वाईट वाटलं तिला. दुकानावर बसली म्हणून भडकलात तिच्यावर. काय गरज होती का चिडायची? हा, अहो बसली दुकानावर तुमच्या सोबत तर काय बिघडणार आहे तुमचं? बहीण आहे तुमची ती. पाहुणी आहे ती आपली. लालेजी, त्या मुलीसाठी तुम्ही माझ्याशी भांडणार का? माझ्याशी वाद घालायचा आहे? वाद नाही घालत आहे, पण ती पोरगी रडत तिच्या घरी गेली तर सर्वात येईल भांड तिकडं. आधी सर्वाजी नरवाजी दोघींना पण तुम्ही पटत नाही. तर तुम्ही असं काय केलं ना तर तुम्हाला नको नको ते बोलत राहतील. मला नाही आवडत ते. काय झालं आता? आओ, कसला विचार करताय? कसला विचार करणार? त्या पोरीचा विचार करतो. अहो, एक नंबरची बावळट पोरगी आहे. त्या पोरीसाठी तुम्ही माझ्यावर वाद घालताय व्हय? अहो, लहान आहे ती अजून. लहान? लहान कसली लालीची ती? तुम्ही माझ्याशी वाद घालताय ते लक्षात तुमच्या? राहू द्या, बोलूच नका माझ्यावर. पण त्या पोरीवर रागावलं ते रागावलं, माझ्यावर पण रागावतंय होय? मी चांगल्यासाठीच सांगत होते ना, घरात वाद नको म्हणून बोलत होते. ते नरवाजी त्या पोरीला कोणी पण काय बोललं ना वाडा डोक्यावर घेतात. तुम्ही जर काय बोललात तर त्यांना आयतं निमित्त मिळेल तुम्हाला बोलायला, म्हणून बोलले मी. बरं, सॉरी, चुकलं माझं, माफ करा. सॉरी. ठीक आहे, केलं, माफ केलं. केलं माफ? लय गुणाचा आहे माझा नवरा. चला झोपा. आता काय झालं? काय झालं काय नाही म्हणजे मला ना एकटीला आज झोपूच वाटत नाही. म्हणजे झोपच येत नाही. अहो, मला तुम्ही बाजूला नसलात ना अजिबात करमत नाही. म्हणजे असं नको नको ते विचार येतात. अजून किती दिवस तुमच्याशिवाय असं मी आज झोपायचंय? लालीजी, ऐका, झोपा घरात. घरात बारकी पोरं आहेत, ही काय असं बरोबर वाटत नाही. जाओ तुम्ही. करा, बाकीच्यांच्याच पोरांचा विचार करा. आपल्या पोराचं काय? त्यासाठी काय करायला नको? लालीजी, आपण नंतर विचार करू ह्याचा. अशी कशी झोपू? अंथरून घालून जाईन ना माझ्या नवऱ्यासाठी.